कधी कधी वाटतं ना, इतकं वाचूनही काही होत नाहीये. इतर पुढे जात आहेत आणि आपण तिथेच आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी म्हणजे फक्त सब्जेक्ट नाही, ती संयमाची परीक्षा आहे. आज जे कन्सेप्ट कठीण वाटतायत तेच उद्या तुमची ओळख बनणार आहेत. फेल्ड एक्सपेरिमेंट, कमी मार्क्स, मॉक टेस्ट मधला स्कोर हे तुमचं अपयश नाही, हे तुमचं ट्रेनिंग आहे. तुम्ही हार मानली नाहीत तर बायोलॉजी नक्कीच तुमच्यासाठी दार उघडेल. थांबू नका. थोडं हळू चालाल ते चालेल, पण थांबू नका. बिकॉज रिअल सायंटिस्ट नेव्हर क्विट. हा व्हिडिओ एका बायोलॉजी स्टुडंटला नक्की पाठवा, ज्याला आज मोटिवेशनची गरज आहे. कधी कधी वाटतं ना, इतकं वाचूनही काही होत नाहीये. इतर पुढे जात आहेत आणि आपण तिथेच आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी म्हणजे फक्त सब्जेक्ट नाही, ती संयमाची परीक्षा आहे. आज जे कन्सेप्ट कठीण वाटतायत तेच उद्या तुमची ओळख बनणार आहेत. फेल्ड एक्सपेरिमेंट, कमी मार्क्स, मॉक टेस्ट मधला स्कोर हे तुमचं अपयश नाही, हे तुमचं ट्रेनिंग आहे. तुम्ही हार मानली नाहीत तर बायोलॉजी नक्कीच तुमच्यासाठी दार उघडेल. थांबू नका. थोडं हळू चालाल ते चालेल, पण थांबू नका. बिकॉज रिअल सायंटिस्ट नेव्हर क्विट. हा व्हिडिओ एका बायोलॉजी स्टुडंटला नक्की पाठवा, ज्याला आज मोटिवेशनची गरज आहे. कधी कधी वाटतं ना, इतकं वाचूनही काही होत नाहीये. इतर पुढे जात आहेत आणि आपण तिथेच आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी म्हणजे फक्त सब्जेक्ट नाही, ती संयमाची परीक्षा आहे. आज जे कन्सेप्ट कठीण वाटतायत तेच उद्या तुमची ओळख बनणार आहेत. फेल्ड एक्सपेरिमेंट, कमी मार्क्स, मॉक टेस्ट मधला स्कोर हे तुमचं अपयश नाही, हे तुमचं ट्रेनिंग आहे. तुम्ही हार मानली नाहीत तर बायोलॉजी नक्कीच तुमच्यासाठी दार उघडेल. थांबू नका. थोडं हळू चालाल ते चालेल, पण थांबू नका. बिकॉज रिअल सायंटिस्ट नेव्हर क्विट. हा व्हिडिओ एका बायोलॉजी स्टुडंटला नक्की पाठवा, ज्याला आज मोटिवेशनची गरज आहे.